ए माझ्या विरोधात जायचं धाडस करतोयस तू? कोण समजतोस कोण स्वतःला? ह्या सरदार यशवंतरावच्या कामात अडथळा आणतोयस? आता तिथल्या इथे जिवंत गाडीन मी तुला. मला दुसरं काही नकोय. मला फक्त हे घर हवंय आणि ते मिळालंच पाहिजे. आणि जर नाही दिलंस ना तर तयार राहा तुझ्या मुलीचं मेलेलं तोंड बघायला. माझं हे घर घेऊ नका. मग ठीक आहे, मग मीही माझा निर्णय घेतो. नाही नाही नाही, असं करू नका. माझ्या लेकराला काही करू नका, ती निर्दोष आहे. माझी अट मान्य कर मग. सरदार मी हात जोडते, तुमच्या समोर नाक घासते. घर किंवा मुलगी. आणि माझी एक इच्छा आहे. कोणती? स्वामींनी दिलेला हा वारसा माझ्या मुलीकडे म्हणजे तुझ्याकडे यावा. हे घर जप, कारण हे घर स्वामींनी दिलंय आणि स्वामींच्या कृपेचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचायलाच हवा. एकच निवड. ठीक आहे, मी माझं घर तुमच्या नावावर करायला तयार आहे. फक्त माझ्या लेकीला सुखरूप घरी आणा. चल, वेळ घालवू नकोस. तुला तुझ्या मुलीला जिवंत पाहायची इच्छा असेल तर हे घर माझ्या नावावर कर. लाव अंगठा. स्वामी, स्वामी मला माफ करा. माझा नाईलाज आहे. माझ्या लेकीसाठी मला हे करावं लागणार आहे. स्वामी, स्वामी तुम्हाला जर वाटत असेल हे घर वाचावं तर आता तुम्हीच काहीतरी करा. अजूनही स्वामी, अजूनही त्या स्वामींच्याच भरोशावर. बघ, तुझे स्वामी हरले ना. ते तुझ्या मुलीला वाचवू शकले नाही तुझं घर. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हे घर माझं झालं. हे घर माझं झालं.
लक्षात ठेव यशवंता, प्रारब्धाच्या लेखणीवर कोणाचाही अधिकार नसतो. हे कसं शक्य आहे? नाही नाही, आई, यमुना, आई, बाळा, कशी आहेस तू? तू तू बरी आहेस ना ग? त्या लोकांनी तुला काही केलं तर नाही ना? आई, बरी आहेस ना? आई, मी ठीक आहे. मी परत आलीये. स्वामींचीच कृपा आहे, माझं लेकरू परत आलंय. तुझी सुटका कशी झाली? तू आलीस कशी? आई, मला वाचवणारे हे आहेत. पण बाळा, अगं तू सुटलीस कशी? त्या काकांनी सांगितलेली जागा हीच दिसतीये. म्हणाले होते मुलगी वाट बघतीये, पण इथे तर कोणी दिसत नाहीये. अहो, कोणी आहे का? कुणी आहे का? अहो अहो, कुणी आहे का? अहो अहो, तुम्ही इथे काय करताय? अहो, मला वाचवा. माझं अपहरण केलं, इथे कोंडून ठेवले. कृपा करून मला इथून बाहेर काढा. तुम्ही घाबरू नका, मी आलोच. लवकर या, कोणीतरी. काय कोणाशी बोलतेस? कोण आहेस तू? इकडे काय करतोयस? तू आधी दरवाजा उघड, मग सांगतो मी कोण आहे ते. ए, जास्त शहाणपणा करू नकोस हा. जिकडून आलायस ना तिकडेच जायचंस. त्या मुलीला सोडा. हे बघा,
ही कोणी साधी मुलगी नाहीये. सरदार यशवंतरावांच्या सांगण्यावरून तिला इथे आणलंय आणि हे त्यांचंच घर आहे. आणि आम्ही इथे असताना हिला कोणी इथून सोडून घेऊ जाऊ शकत नाही. उगाच यशवंतरावांशी दुश्मनी घेऊ नकोस. ते आयुष्यातून उठवतील हा तुला. अरे मी स्वामी भक्त आहे. स्त्रीच्या रक्षणासाठी जीव जरी द्यावा लागला ना तरी मागे हटणार नाही. मुळात स्वामी अशी वेळच येऊ देणार नाहीत. आणि अशा वेळी स्वामी भक्तांना कधीच एकटे सोडत नाहीत. माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. तू हिला कोंडून ठेव, मग ह्याला बघू. उघड उघड दरवाजा, उघड 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 उघड. आता बघतो तुला कोण वाचवायला येतं ते. स्वामी. हे कसं शक्य आहे? अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामी भक्तांना संकटात कधीच एकटे सोडत नाहीत. आणि आजही माझ्या पाठीशी स्वामीच आहेत. आम्हाला काय करू नका, आम्हाला सोडून द्या, माफ करा. ठीक ठीक आहात ना तुम्ही? मी यमुना. मी वल्लभ. तुम्ही खरंच आलात. मला वाटलं कोणीच येणार नाही. जिथे श्रद्धा असते ना तिथे मदत थोडी उशिरा पोहोचते, पण हरवत कधीच नाही. स्वामी, मी तुमचा कृतज्ञ आहे. आज तुमच्यामुळेच हे सगळं शक्य झालंय. श्री स्वामी समर्थ. आणि अशा प्रकारे ह्यांनी मला वाचवलं. आई हे जर आले नसते ना तर काय झालं असतं याची कल्पना सुद्धा करवत नाही मला. यांनी मला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला. बाळा, मी तुझे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. आज तू केवळ माझ्या मुलीला नाही वाचवलंस, एका आईचा जीव वाचवलास. माझं सर्वस्व मला परत दिलंस. नाही माई, हे सगळं स्वामींमुळे शक्य झालं. मी निमित्त ठरलो. नाही बाळा, देव प्रत्येक वेळी स्वतः येत नाही. कधी कधी तो तुझ्यासारख्या माणसांच्या रूपाने धावून येतो. माझ्या जागी दुसरं कोणीही असतं
तरी त्याने हेच केलं असतं. धैर्य सगळ्यांकडे नसतं. अन्यायाच्या विरुद्ध उभं राहण्याची हिंमत सगळ्यांमध्ये नसते. अशक्य आहे. अशक्य आहे. एक डाव फसला म्हणून खेळ संपत नसतो. गया ती पटापट हात चालवा ओ. अहो करते कपिलताई. अरे माध्या घे ना लवकर. गण्या तिथे पण पुसायचंय. जा जा. उभा काय कविराज झालं का? हा. चल ना. गयाताई. श्री स्वामी समर्थ. यशवंता, अंधार गडद झाला म्हणजे प्रकाश हरला असं होत नाही, आणि अहंकार वाढला म्हणजे श्रद्धा हरली असंही होत नाही. तू स्वतःला ताकदवान समजतोस, पण लक्षात ठेव, असत्याच्या पाठीशी उभं असलेलं प्रारब्धही देवाच्या कृपेने बदलू शकतं. बरं, आता आम्ही सांगितलेलं एक काम कराल? मी करते स्वामी. स्वामी देवा करू आम्ही. अरे पण आधी काम तर ऐकून घ्या. स्वामी तुम्ही जे काम सांगाल ते जीव तोडून करेल मी. मन लावून करू स्वामी तुमचं काम. तुम्ही फक्त आदेश द्या. स्वामी, तुमची सेवा हीच आमची कमाई आहे. पण खरंच जमणार आहे का तुम्हाला आमचं काम? हो देवा, हो. नक्की जमेल स्वामी. हो स्वामी, जमेल ना. अरे बाळांनो, आधी काम तर ऐका. हे रोपटं वाढवायचं. सोपं आहे काम. हो स्वामी, मी वाढवेन. पुढे ऐका, पाणी न घालता पाणी न घालता? हो ना, कसं शक्य आहे? स्वामी, अहो या रोपाला जर पाणीच मिळालं नाही तर ते सुकून जाईल. हो. काय झालं? मावळला का उत्साह? जबाबदारी घ्यावी का? अशक्य वाटतंय, पण स्वामी परीक्षा घेत असतील तर कृपा करतीलच. पण जर ही परीक्षा नसेल तर? स्वामी, कविराज म्हणतायत तसं पाण्याशिवाय रोपटं कोमेजेल आणि मरून जाईल. तुम्ही आम्हाला फक्त नावाचे गुरु मानता. नाही स्वामी देवा, असं नाहीये. असं नाही स्वामी. अहो तुमच्या शब्दावर आमचा पूर्ण विश्वास आहे. स्वामी, तुम्ही सांगताय ना, तिथे डोळे मिटवून जाऊ आम्ही. पण झाडाला पाणी न घालता ते वाढवायचं, हे जरा कठीण आहे. बर, आता माझं दुसरं काम कराल? हो स्वामी. जो आम्हाला त्याच्या आयुष्यातली सगळ्यात मौल्यवान गोष्ट आणून देईल, त्याच्या मनातली एक इच्छा आम्ही पूर्ण करू. मौल्यवान गोष्ट? सोनं? एक इच्छा. मौल्यवान म्हणजे जमीन जुमला? घर. वारसा हक्काची वस्तू? मी माझे दागिने आणू का? आमच्या आईने दिलेली कस्तुरी आहे आमच्याकडे. मी माझं सगळ्यात प्रिय पुस्तक आणेन. मला असं का वाटतंय, तुम्ही ज्या मौल्यवान गोष्टीबद्दल बोलताय ना, ती गोष्ट ह्यांना अजून कळलीच नाहीये. तुम्ही काहीतरी वेगळं सुचवू पाहताय ना? सुंदरा मावशी, स्वामींना काय सुचवायचं हे तुम्हाला कळलंय का?
नाही. पण स्वामी देव सोनं चांदीबद्दल बोलत नाहीये हे नक्की. अरे आम्हाला अपेक्षित असलेल्या गोष्टी जर माणसांना कळल्या असत्या तर आयुष्य असं राहिलंच नसतं. सुख शोधण्यासाठी माणसं जगभर भटकतात, पण सुख त्यांच्या अंतरातच आहे हेच त्यांना कळत नाही. माणसाचं सगळ्यात मोठं दुर्दैव म्हणजे मौल्यवान काय आणि क्षणभंगूर काय हे त्याला ओळखताच येत नाही. काही लोकांना संकेत दिले जातात, इशारे दिले जातात, पण ते ऐकतच नाहीत. त्या यशवंतासारखेच त्याला आम्ही किती वेळा सावध केलं, किती इशारे दिले, पण अहंकार आंधळा असतो. त्याला स्वतःचा विनाश ओढवून घ्यायची घाई असते, तो कधीच स्वतःला वाचवू शकत नाही. कपट माणसाला फक्त विजयाचा फास देतो, पण शेवटी तेच कपट त्याच्या गळ्याचा फास बनतो. गौरी आणि यमुनाला छळून तो यशवंत स्वतःचं भविष्य अंधारात ढकलतोय. प्रारब्ध शांत असतं, पण आंधळ नसतं. वेळ आली की ते हिशोब मागतच. खरंय स्वामी देवा, काही लोकांना संकट दिसत नाही कारण ते स्वतःच संकट बनलेले असतात. बरोबर आहे. ज्यावेळी माणसाला त्याचा विनाश दिसत नाही त्यावेळी काळच त्याला त्याची जागा दाखवतो. माझ्या विरोधात जायचं धाडस करतोयस तू? कोण समजतोस कोण स्वतःला? ह्या सरदार यशवंतरावच्या कामात अडथळा आणतोयस? आता तिथल्या इथे जिवंत गाडीन मी तुला. हात खाली सरदार. धमक्या त्यांना द्या ते घाबरतात. मी स्वामींचा भक्त आहे आणि स्वामींच्या भक्तांना मारणारा अजून जन्माला यायचा आहे. तुम्ही सरदार आहात. लोकांनी तुमच्याकडे आदराने पाहावं अशी तुमची ओळख असायला हवी. पण तुम्ही काय करताय? तुम्ही एका निरपराध मुलीचं अपहरण करताय, तिच्या आईला धमक्या देताय. शोभतं का तुम्हाला हे? मला शहाणपणा शिकवतोस? शिकवत नाहीये, फक्त आठवण करून देतोय. तुमच्याकडे सत्तेची ताकद आहे, पदाची ताकद आहे, पण आमच्या पाठीशी भक्तीची ताकद आहे. ज्या भक्तीच्या ताकदीमागे स्वामी उभे आहेत, स्वामी उभे आहेत, स्वामी उभे आहेत, ज्यांच्या समोर अनेक अहंकार नतमस्तक होतात. हे विसरू नका. बरोबर बोलतोय वल्लभ. माझ्या लेकीची सुटका झाली ती केवळ वल्लभमुळे नाही, स्वामींमुळे. हो, मी तिथे अडकले होते तेव्हा सगळे मार्ग बंद झाले होते आणि शेवटच्या क्षणी मदत पोहोचली. ही स्वामींचीच कृपा होती. याआधीही स्वामींनी तुम्हाला पिटाळून लावलं होतं, विसरलात का? तुम्ही जेव्हा पहिल्यांदा माझ्या घरावर कब्जा करायला आला होतात तेव्हा तुमच्या अंगावर अचानक साप धावून आले, आठवतंय ना? तो तुम्हाला स्वामींनी दिलेला इशाराच होता. सरदार पळा, सरदार सरदार पळा. आणि तरीही तुम्ही शिकला नाहीत आणि आज पुन्हा तोंडघशी पडलात. पण सरदार, अजूनही वेळ गेलेली नाही. इथून निघून जा
आणि पुन्हा माझ्या घराकडे वाकड्या नजरेने बघू नका. तुमचा सामना केवळ आमच्याशी असता तर कदाचित आम्ही हारलोही असतो, पण तुमचा सामना स्वामींशी आहे, स्वामींच्या भक्तांशी आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामींच्या भक्तांशी खेळ म्हणजे स्वामींशी खेळ, आणि स्वामींशी खेळ म्हणजे आगीशी खेळ. आणि वाईट मार्गावर चालणाऱ्या माणसाला प्रत्येक विजय खरा वाटतो, पण सत्य समोर आलं की कळतं तो विजय नाही, विनाशाचा मार्ग होता. अजूनही वेळ आहे सरदार, अहंकार सोडा. आणि स्वामी शिक्षा देण्याआधी अनेकदा समजावतात, पण समजून न घेणाऱ्याला प्रारब्ध समजावतं. जेव्हा माणूस इशारे समजत नाही त्यावेळेस काळच त्याला अनुभव देतो, आणि अहंकार जेव्हा कान बंद करतो तेव्हा प्रारब्ध बोलायला सुरुवात करतं. बस, खूप झालं तुमचं. स्वामी, भक्ती, कृपा या यशवंतरावला घाबरवण्याचा प्रयत्न करताय. तुम्हाला सगळ्यांना याची किंमत मोजावी लागेल. सोडणार नाही मी तुम्हाला. बघत काय बसलायस? तोड त्या पोराचे हातपाय. पण सरदार, अरे ह्याला पण कळू दे, या यशवंतरावची नजर पडली की मालकी ठरली. मी सांगतोय तेवढं कर. मी या गौरीकडून तिचं घर नावावर करून घेतो. तोपर्यंत ह्या पोराला असा धडा शिकव की कधी कोणाच्या वाटेत अडवायची हिंमत नाही करणारा. यशवंत सरदार, असा वेडेपणा करू नका. वेडेपणा तर तू अजून पाहिलाच नाहीयेस गौरी. नाही नाही, हे नाही होऊ शकत. नाही, हे कसं शक्य आहे? अहो सरदार, काय झालं तुम्हाला अचानक? स्वामी, हा माझा दागिना, हा मी तुम्हाला अर्पण करते. स्वामी, ही माझ्याकडची सगळ्यात मौल्यवान वस्तू. पिढ्यानं पिढ्या जपलेला हा हिरा, हा मी तुम्हाला अर्पण करतो स्वामी. स्वामी, माझं घर, जमीन, शेती हे सगळं तुमच्याच कृपेमुळे आहे, आणि त्याची ही कागदपत्र. स्वामी, खरं तर मी माझी आवडती पुस्तिका आणणार होतो,
पण हे एकमुखी रुद्राक्ष सापडलं. यापेक्षा मौल्यवान गोष्ट आता माझ्याकडे काहीच नाहीये स्वामी. स्वामी, ही कस्तुरी आणले तुमच्यासाठी. फार कष्टाने मिळवली होती मी. तुमच्या चरणी अर्पण करते हो. पाहिला कस्तुरीचा काय सुगंध दरवळलाय ते. स्वामी, काय झालं स्वामी? स्वामी, आमचं काही चुकलंय का? स्वामी आपल्यावर रागावलेत का? सुंदरा मावशी, तुम्हीच विचारा ना. स्वामी देवा, तुमचं उद्विग्न होणं मी समजू शकते, पण ही सगळी तुमचीच लेकरं आहेत. त्यांचं काय चुकलंय हे त्यांना समजावून सांगा. अरे मूर्खानो, इतकी वर्ष आमच्या सहवासात राहून आमचं बोलणं ऐकून तुम्हाला अजून कळलं नाही? अरे आम्हाला धनसंपत्तीचा मोह असता तर आम्ही तुम्हाला वैराग्य शिकवलं असतं का? अरे हिरे, घरदार, जमीन, कस्तुरी हे सगळं आम्हाला कशाला देता? अरे हे सगळं आधीपासून कोणाचं आहे? अरे हे सगळं आम्हीच तुम्हाला दिलेलं आहे ना. मग आम्ही दिलेलंच तुम्ही आम्हाला परत देताय. कविराज, तू सुद्धा? मग स्वामी, तुम्हाला अपेक्षित काय होतं? तुमचं स्वतःचं असं काहीतरी जे आम्ही तुम्हाला दिलेलं नाही आणि जे फक्त तुमचं आहे. स्वामी, असं नेमकं काय आहे आमच्याकडे?